चला रूम्स बघूया. 1 2 3. तर मग नमस्कार मंडळी, आपल्याकडे पुण्यावरनं गेस्ट आलेले आहे. तर हा आपला स्टँडर्ड रूम आहे आणि मेन आपला वॉशरूम. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूस ब्लॉग. आणि जसं तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल सुरंगी कॅफेचा, तसंच आपण आज ब्लॉग शूट करणार आहोत. आज ब्लॉग आहे तो आपल्या स्वतःच्या होमस्टेचा. तर मग पाडाई होमस्टे म्हणून माझं स्वतःचं होमस्टे आहे आचऱ्यामध्ये, मालवण सिंधुदुर्ग येथे. तर मग तुम्ही कधीही विजिट करू शकता. मी गुगलमध्ये माझं लोकेशन अपलोड केलेलं आहे, फोटोज आहेत, सर्व आहे, रिव्ह्यूज पण चांगले आहेत. तर मग तुम्ही चेक करू शकता. आणि जर तुम्हाला खरंच आवडलं आणि तुमचे प्लॅन असेल यायचा कोकण फिरायचा किंवा मालवण फिरायचा, तर तुम्ही आवर्जून इकडे येऊ शकता. चांगली सर्व्हिस तुम्हाला भेटेल आणि आपले रेट्स पण रिजनेबल आहेत. तर मग आमचा यूट्यूब व्हिडिओ बघून आला असता तुम्हाला स्पेशल डिस्काउंट पण भेटेल तुम्हाला, किंवा मी तुम्हाला ब्रेकफास्ट फ्रीमध्ये देऊन टाकेल. तर मग तुम्हाला तर दाखवतो की माझा ॲक्च्युअलमध्ये होमस्टे कसा आहे, काय काय आहे त्याच्यामध्ये, आणि इन डिटेलमध्ये तुम्हाला माझ्या होमस्टेबद्दल माहिती देणार आहे मी ह्या व्हिडिओमध्ये. सो खाली आता किचन आहे आपला, हा किचन आहे. तर मग इकडे ब्रेकफास्टसाठी वगैरे किंवा लंच असेल, लंचमध्ये मी फक्त सध्या बिर्याणी बनवते, कारण की आपली जी बिर्याणी खूप फेमस आहे. हां, तर मग मी काय बोलत होतो, आपली बिर्याणी पण खूप चांगली आहे, फेमस आहे. ॲक्च्युअलमध्ये मीच बनवतो. तर मग रिव्ह्यूज मला खूप कस्टमरकडनं खूप चांगले मिळाले आहेत. तर मग तुम्ही येऊन ट्राय करू शकता आपली बिर्याणी. आणि नॉनव्हेज त्यातल्या त्यात खूप चांगले आहे, व्हेज पण छान आहे, पण नॉनव्हेज मोस्टली ट्राय करा. आणि आजूबाजूलाच आपले खूप सारे खानावळी आहेत, हॉटेल्स आहेत. तर मग तिकडे खूप छान मासे मिळतात. तर मग तुम्हाला सजेस्ट करेन मी तिकडे जायला, किंवा मी तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून पण देऊ शकतो त्यांच्याकडे. तर मग तुम्हाला हवे ते फिश आणि आपल्या मालवणी पद्धतीचं खूप छान मिळतं, तर तुम्ही जाऊ शकता. बस, आणि आता तुम्हाला दाखवतो रूम आणि आपलं ऑलमोस्ट कसं आहे सराउंडिंग, की तुम्ही काय काय इकडे करू शकता आणि काय काय प्लेसेस आहेत आजूबाजूला फिरायला. पहिलं तुम्ही रूम्स बघून घ्या, आमचं होमस्टे बघून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की कुठे कुठे काय काय फिरण्यासाठी आहे ते. हा, मग तर आपल्या समोरच हायवे आहे. इकडे 17 किलोमीटरवर मालवण आहे आणि इकडनं ऑलमोस्ट 25 to 30 किलोमीटर्स देवगड. तर हा मध्ये हायवे आहे आणि आपलं आचरा गाव सेंटरमध्येच पडतो. तर मग तुम्हाला थोडं बेनिफिशियल पडेल, कारण की तुम्हाला फिरायला ॲक्सेसेबल सगळं खूप चांगला भेटेल. आणि इवन आपला आसरा बीच पण खूप छान आहे, तिकडे ट्रेक्स आहेत, इवन कॅम्पिंग आहे. तर आणि आपलं काय बोलतात त्याला, कायाकिंग पण आहे. तर तुम्हाला खूप सारे इकडे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी पण भेटतील आसऱ्यामध्ये. तर मग ते सगळं अरेंज करून देऊ शकतो मी. तर मग इतकं काय काय आहे आपल्या इकडे. आणि असं आहे आपलं होमस्टे, बाहेरून दिसतो. वरती 4 रूम्स आहेत आणि खाली आपलं हॉटेल. आणि हे गाळे पण आपलेच आहेत, पार्किंगची जागा आहे. पण गाळ्यांमध्ये आता मला अजून 2 रूम काढायचे आहेत. तर मग तुमचा सपोर्ट असेल तर मग ते 2 रूम लवकर काढेन आणि तुमच्यासाठी थोडं सोयीचं अजून बनवून टाकेन. बाकी चला रूम्स बघूया. तर हा आपला स्टँडर्ड रूम आहे आणि मेन आपला वॉशरूम एकदम नीट अँड क्लीन बघू शकता तुम्ही. किंग साईज बेड, इथे ड्रेसिंग टेबल आहे, मेकअप किंवा तुम्हाला तयार व्हायचा साईड टेबल आहे, चेअर्स आहेत एक्स्ट्रा, इवन वॉर्डरोब आहे आणि बाहेर आहे आपली गॅलरी. तर मग गॅलरीमध्ये उभं राहून तुम्ही चाय किंवा तुमचा व्ह्यू एन्जॉय करू शकता.
नमस्कार मंडळी, आपल्याकडे पुण्यावरनं गेस्ट आलेले, तर मग त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपलं सर्व्हिस कशी वाटली, रूम्स कसे आहेत आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता तो. का तुझं नाव? माझं नाव शुभम जगताप. मी पुण्यावरून आलेलो आहे आणि खूप मस्त वाटलं इथे येऊन. सर्विस पण चांगली आहे आणि स्वभाव पण चांगला आहे आणि मस्त रिकमेंड आहे. थँक्यू. तर मग हा ऑलमोस्ट पूर्ण ब्लॉग आपल्या होमस्टेवरतीच होता. तर मग तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर आणि लोकेशन दिले, तर मग कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे रूम्स आणि स्लॉट बुक करा. बाकी सो आज थोडा टाईम होता म्हणून स्ट्रेंजर थिंग्सचा एपिसोड बघत होतो, वॉल्यूम 5मधला नाही, सीझन 5मधला वॉल्यूम 2. तर मग दुसरा एपिसोड चालू आहे. तुम्ही पण स्ट्रेंजर थिंग फॅन असाल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा मला. तर मी आणि माझी वाईफ तर डाय हार्ट फॅन आहोत, म्हणजे की प्रत्येक सीझन 2-2 वेळा तरी, 2 किंवा 3 वेळा तरी बघितलाच असो आम्ही. बाकी तुम्हाला रिव्ह्यूज तर कळाले असतील की आपले कस्टमर किती सॅटिस्फाईड असतात आपल्याकडे येऊन. आणि ते आता गेलेत मालवणला. आता मालवण इकडनं एक 17 किलोमीटर आहे आणि देवगड इकडनं अराऊंड 25 किलोमीटर आहे. तर मग आचरा सेंटर पॉईंट पडतो तुम्हाला. आचरा, तारकर्ली, देवगड, कुणकेश्वर, परत आपलं देवी, बराडी देवी म्हणजे दांगणेवाडी. तर मग सगळं सेंटर पॉईंटमध्ये तुम्हाला आचरा पडतो. सर्वात सुटेबल आहे आणि ॲक्सेसिबल पण आहे. इकडनं रिक्षा तुम्हाला ऑटो मिळून जाईल, बस मिळून जाईल आणि तुमची कार असेल तर चिंताच नाही, तुम्हाला कधीही उठसूट फिरता येईल. आणि इवन आपला आचरा बीच पण इकडनं जवळ आहे, खूप मस्त आहे, खूप क्लीन आहे आणि एकदम शांत आहे. तर मग तुम्ही बघू शकता आणि एक्सपिरियन्स घेऊ शकता. बाकी आजचा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवू. आजचा व्हिडिओ पूर्ण आपल्या प्रॉपर्टीवरती होता की आपली कशी प्रॉपर्टी आहे आणि आजूबाजूला काय आहे. तर मग तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्ही मालवण फिरायला येऊ शकता. तर मग जास्त नाही, 3 ते 4 दिवस इनफ झाले. 3 दिवस तर इनफच झाले तुम्हाला फिरायला, सगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे करून. बाकी बस हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि काही जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज बुकिंग करून आमच्याकडे या राहायला. तर मग तुम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स भेटेल. बाकी ठेवूया इतकाच व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.